नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. ती स्टेशनवर उतरली तेव्हा रात्रीचे 12 वाजून गेलेले. तिच्या रेल्वे प्रवासादरम्यान एका स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने सगळा घोटाळा झाला आणि तिची गाडी 5 तास उशिराने तिच्या इच्छित स्थळी पोहोचली. गाडीतून उतरल्यावर तिने सभोवताली नजर फिरवली. त्या सुनसान स्टेशनवर गाडीतून तिच्याशिवाय एकही प्रवासी उतरला नाही. संपूर्ण स्टेशनवर दिव्यांचा उजेड होता. तरीही ते स्टेशन तिला भकास जाणवलं. तशी ती खूप धैर्यवान होती, पण अशा मध्यरात्रीच्या वेळी एकटीने त्या भयान शांततेत एकाकी उभ्या असलेल्या स्टेशनवर असणं हे नक्कीच धोकादायक होतं. भीती म्हणावी तर गुताखेतांची भीती तिला कधी वाटत नव्हतीच, परंतु जर अशा अवेळी एकटी स्त्री एखाद्या पापी नजरेस पडली तर पापी वृत्तीच्या माणसातलं भूत जागं होऊन एखादे संकट आपल्यावर ओढवू शकतं. या विचाराने ती धास्तावली, पण मुळातच ती हिंमतवान असल्याने तो विचार तिने मनातून झटकन उडवून लावला. यदा कदाचित दुर्दैवाने असं संकट जर तिच्या पुढ्यात उभं ठाकलं असतं तरीही ती 1-2 नक्कीच भारी पडू शकली असती, कारण राष्ट्रीय पातळीवरची कराटेपट्टू होती ती. खूप पदके जिंकली होती तिने कराटे स्पर्धेत. तरीही शेवटी भीती हा माणसाच्या स्वभावाचा नैसर्गिक गुण आहे. नाही म्हटलं तरीही भीतीची पुसटशी रेषा तिच्या मनात उमटली. ती प्लॅटफॉर्मवरून चालू लागली. समोर रेल्वे पूल होता. ती पुलाच्या पायऱ्या भरभर चढू लागली. वातावरणात गारवा भरलेला. ते स्टेशन एका अनामिक गूढ वलयात असल्यासारखं तिला भासलं, जणू एखाद्या गूढकथेत असतं तसं. गूढकथा भयकथा वाचल्याचा परिणाम आहे हा सगळा. ती मनातल्या मनात हसली. पायऱ्या चढत असताना तिला कोपऱ्यात हलकीशी हालचाल जाणवली. तिने तिथे नजर टाकली. 2 गर्दुल्यासारख्या दिसणारे इसम दारू पीत विडा ओढत बसलेले. त्यांना पाहून तिला जरा हायचं वाटलं. त्या एकाकी स्टेशनवरून कुणीतरी आपल्यासारखं सजीव आहे हे पाहून तिला जरा बरं वाटलं. पण अचानक तिच्या मनात विचार आला की ह्या नशेखोर गुर्दुल्यांचा काही भरोसा नाही. पेपरात नेहमी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या वाचनात येतात, परंतु आता तिला घाबरून चालणार नाही. कुठलंही संकट आलं तरी त्याला तोंड द्यायची तयारी होती तिची. नशेच्या गुंगीत असलेल्या गर्दुल्यांच्या लक्ष अचानक समोरून येणाऱ्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रातल्या सावलीवर गेलं. त्यांची नशा एका झटक्यात उतरली. ते धडपडत पडत ठेचाळत पुलावरून धावत सुटले. त्यांना तसं पळताना पाहून तिला खूप हसायला आलं. आपल्याला पाहून रात्रीचा भटकता आत्मा समजली की काय? एखाद्या भयपट सिनेमात असतं तसं. गाणं जोरात म्हणावं का बरं? त्या 2 गर्दुल्यांची फिरकी घेण्याची तिला हुक्की आली, पण तिने स्वतःला आवरलं. ती हसत हसत पुलाच्या पायऱ्या उतरत असतानाच अचानक एक काळं मरतुकडं कुत्रं तिच्या अंगावर येऊन बेसूर आवाजात रडू लागलं. ती दचकली. तिने प्रसंगावधान दाखवत पर्समधून बिस्किटचा पुडा काढून त्यातली बिस्किटे त्या कुत्र्यासमोर फेकली. ते काळं कुत्रं शांत झालं. बिचारे उपाशी असेल. माणसं पण ना उगाच रडणाऱ्या कुत्र्याला दूषण देतात. त्यांचं रडणं अशुभ मानतात. रडू काय फक्त माणसालाच येतं काय? पोटात उसळणारा भुकेचा डोम साऱ्या प्राण्यांना रडवणारच. नैसर्गिक आहे ते ती विचारातच पुढे चालू लागली. तिला आठवलं, आईला फोन करायला हवा. तिने मोबाईल पर्समधून बाहेर काढला. अरे देवा, मोबाईल बंद पडलेला. तिला तिच्या वेंधळेपणावर राग आला. आपण गाडीमध्ये मोबाईलवर मायबोलीवरचे वाचन करत बसलो आणि इथे फोनच्या बॅटरीने मान टाकलेली. काय बरं करावं आता? आईचा जीव काळजीने वर खाली होत असेल तरी दादा आपल्यासोबत येत होता आपल्याला पोचवायला, पण आपण त्याला आपल्यासोबत येण्यास विनाकारण हट्टाने मनाई केली. ती मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागली. वैद्यकीय अधिकारी म्हणून स्टेशनजवळ असणाऱ्या खेड्यातील सरकारी रुग्णालयात तिची नियुक्ती झालेली. शहरापासून लांब, शहरातले प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, स्वच्छ हवा व शांत निसर्गरम्य ठिकाणी नोकरीनिमित्ताने राहता येईल. आणि गाव आदिवासी वस्तीचे असल्याने आदिवासींचे राहणीमान, त्यांची संस्कृती जवळून अनुभवता येईल. ह्या दुहेरी उद्देशाने तिने घरच्यांचा विरोध डावलून ही नोकरी स्वीकारलेली. ती चालत होती आपल्याच विचारात. ती स्टेशन बाहेर आली. बाहेर शुकशुकाट होता. त्या एकाकी स्टेशनच्या आसपास शहरीकरणाचे वारे वाहत नसल्याचं तिच्या ध्यानात आलं.
दुसरा दिवस उजाडल्याशिवाय आपल्याला स्टेशन बाहेर पडता येणार नाही हे तिला कळून चुकलं. ती पुन्हा मागे फिरली. चौकशी करावी म्हणून ती स्टेशन मास्तरच्या केबिनच्या दिशेने चालू लागली. तिने हळूच केबिनचा दरवाजा उघडला. स्टेशन मास्तरने मस्तपैकी खुर्चीत ताणून दिलेली होती. त्याच्या घुरण्याच्या आवाजाने तिथली भयान शांतता भंग पावत होती. तिने केबिनच्या दरवाज्यावर टकटक केलं. स्टेशन मास्तर गाढ झोपेत होता. त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. तिने 1-2 वेळा हाका मारल्या, पण हाय रे कर्मा, स्टेशन मास्तर कुंभकर्णाच्या वंशातला असावा असं मनातल्या मनात म्हणत ती तिथून निघून गेली. अचानक थंड हवेच्या झोताने व कुणीतरी हाका मारते असा भास झाल्याने स्टेशन मास्तर खुर्चीत खडबडून जागा झाला. त्याने दरवाज्याबाहेर नजर टाकली, परंतु त्याच्या नजरेस कुणीही पडलं नाही. एवढ्या रात्री इथे कोण येऊ शकणार असा विचार करत तो पुन्हा खुर्चीत आरामात झोपून घोरू लागला. ती प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने चालू लागली. प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या बाकड्यावर कुणीतरी बसलेलं तिला लांबून दिसलं. ती मनातून थोडीशी घाबरली. एवढ्या रात्री कोण असेल बरं? आपल्यासारखं कुणीतरी प्रवासी असू शकेल. विचारातच ती बाकड्याजवळ पोहोचली. काळा चष्मा लावलेली एक वयस्कर स्त्री तिथे बाकड्यावर बसलेली होती. तिच्या हाताशी काठी होती. त्या स्त्रीच्या अवतारावरून तिने ताडलं की ती स्त्री नक्कीच भिकारी असावी. रात्रीच्या वेळी भयान शांततेत गूढरित्या उभ्या असलेल्या त्या स्टेशनवर कुणी भिकारी असो किंवा इतर कुणी, सोबतीला आपल्यासारखं माणूस आहे ना, मग पुरे झाले की, ती मनात म्हणाली. बाकड्यावरच्या स्त्रीला पाहून तिच्या जीवात जीव आला. कदाचित ती आंधळी असावी हेही तिच्या नजरेनं ओळखलं. ती तिथे पोचताच अचानक तिथलं वातावरण थंड झालं. कुणाची तरी येण्याची चाहूल लागली. तशी ती स्त्री बाकड्यावर अंग चोरून बसू लागली. कोण आहे? ती स्त्री कापऱ्या आवाजात म्हणाली. मी आहे मावशी, ती उत्तरली. एवढ्या रात्री इथे? त्या स्त्रीच्या आवाजात थरथर जाणवत होती. आपल्याला पाहून ती स्त्री घाबरली आहे हे बघून तिला भारी गंमत वाटली. आपल्याला सगळे भूत समजतात की काय या विचाराने पुन्हा एकदा तिला हसू आलं. तिने त्या बाकड्यावर आपली बॅग ठेवत सगळी कहाणी त्या स्त्रीला ऐकवली. तिच्या अंदाजाप्रमाणे ती स्त्री आंधळी तसेच भिकारी होती. ती स्त्री चुकून ह्या स्टेशनवर उतरली आणि तिला आता तिच्या राहत्या ठिकाणी जायला पहाटेच्या गाडीशिवाय पर्याय नव्हता. मग नाईलाजाने ती स्त्री त्या एकाकी स्टेशनवर बसून राहिली. चला, आता उजाडेपर्यंत कुणीतरी आपल्या सोबतीला आहे ह्या विचाराने ती निश्चिंत झाली. बसल्या जागी थोड्या वेळासाठी तिचा डोळा लागला. अचानक तिला जाग आली. मगासचं काळं कुत्रं बाकड्याजवळ येऊन भेसूर आवाजात रडू लागलं. एक काळी सावली तिच्यासमोर उभी राहिली. तिने डोळे ताणून पाहिलं. बापरे, त्या काळ्या सावलीत शिरच नव्हतं. तिला त्या हाड गोठवणाऱ्या थंडीत दरदरून घाम फुटला. जीवाची भीतीने ती बाकड्यावरून उठत धावत सुटली. अचानक तिला ठेच लागली आणि ती प्लॅटफॉर्मवर जोराने आदळली. ती मोठमोठ्या आवाजात रडू ओरडू लागली आणि अचानक तिचे डोळे झोपेतून खाडकन उघडले. तिचं सर्वांग घामाने डबडबलेलं. तिला भयानक स्वप्न पडलं होतं. ती जोरजोराने श्वास घेऊ लागली. तिने बाजूला पाहिलं. ती भिकारी स्त्री बाजूला नव्हती. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं. तिने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 3:15 झालेली. हवेतल्या गारव्याने तिला थंडी वाजू लागली. तिचे हातपाय थंड पडू लागले. दात कडाकडा वाजू लागले. तेवढ्यात तिला समोरून ती भिकारीने येताना दिसली. तिला पाहून तिची भीती जरा कमी झाली. ती स्त्री तिच्या शेजारी येऊन बसली. तुला भीती वाटत नाही का इथे? भिकारीने तिला विचारलं. तिने त्या भिकारिणीच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले नाही. मावशी, तुम्हाला भीती वाटत नाही का? तिने तिला वाजणाऱ्या थंडीमुळे कुडकुडत अचानक त्या भिकारणीला प्रतिप्रश्न केला. भीती
कुणाची भीती? भिकारीण उदास कापऱ्या आवाजात म्हणाली. चोरांची? भूतांची? तिने अडखळत विचारलं. लुटण्यासारखं काय आहे माझ्याकडे? तर चोरांची भीती वाटेल मला. आणि भूताचं म्हणशील तर? जर समजा भूत माझ्यासमोर आलं तरीही मला दिसणार नाही. दरिद्री आणि अंधारमय जीवनाला कुणाची आली भीती? भिकारीण उपहासाने हसली. तिला त्या भिकारी स्त्रीचे उत्तर ऐकून वाईट वाटलं. तिला नेहमीच असहाय्य लोकांचं जिणं पाहून कणव वाटत असे. दोघी बराच वेळ बाकड्यावर शांत बसून राहिल्या. ती समोर पाहत आपल्याच विचारात गुंतून पडली. पुन्हा एकदा तिने घड्याळात पाहिलं. 4 वाजायला 5 मिनिटे बाकी होती. ती जागेवरून उठली. लांबवर दिसणाऱ्या रेल्वे मार्गावर तिने नजर फिरवली. लांबून तिला गाडीची लाईट दिसू लागली. पहाटेची कुठली तरी गाडी असावी असा विचार करत ती जागेवर येऊन बसली. गाडीच्या शिटीचा आवाज कानावर येऊ लागला. गाडी जवळजवळ येऊ लागलेली. ती सुपरफास्ट एक्सप्रेस होती. त्या गाडीला त्या स्टेशनात थांबा नव्हता. तेवढ्यात भिकारीण जागेवरून उठली. काठीने कानोसा घेत ती प्लॅटफॉर्मवरून चालू लागली. आता कुठे निघाली असावी बरं ही? ती विचारात पडली. गाडी स्टेशनात पोहोचतच होती. तेवढ्यात अचानक त्या भिकारिणीने आपल्या चालण्याची दिशा बदलली आणि डोळ्याचं पातं लवते तितक्यात भरधाव वेगात समोरून येणाऱ्या गाडीसमोर त्या भिकारिणीने स्वतःला झोकून दिलं. अचानक तिच्या डोळ्यासमोर हे दृश्य घडल्यामुळे भीतीने तिच्या काळजाचा थरकाप उडाला. ती जागेवरच मोठ्याने ओरडू लागली. तिच्या कंठातून आवाज फुटत नव्हता. तसं पण ओरडून काहीही फायदा झाला नसता, कारण आजूबाजूला तिचा आवाज ऐकायला चिटपाखरूही नव्हतं. ती बसल्या जागीच त्या बाकड्यावर कोसळली. पहाटेची गाडी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांच्या आवाजाने तिने डोळे उघडले. घाबरलेल्या नजरेने ती इथे तिथे पाहू लागली. हिवाळ्याचे दिवस असल्याने अजून अंधार होता. उजाडायला अजून वेळ होता. ती बाकड्यावर उठून बसली. रात्रीचा प्रसंग आठवून पुन्हा एकदा तिला रडू कोसळलं. तिला रडताना पाहून एक स्त्री प्रवासी तिच्याजवळ आली. तिची आपुलकीने चौकशी करू लागली. तिने रडत रडत रात्रीची कहाणी त्या स्त्री प्रवाशाला ऐकवली. तिचं रडणं पाहून बाजूचे प्रवासी तिच्या आजूबाजूला जमा झाले. तिने सांगितले की इथे एका भिकारी स्त्रीने गाडीखाली झोकून देत आत्महत्या केली आहे. गाडीखाली रेल्वे मार्गावर अपघात घडला असावा म्हणून सगळ्यांनी सभोवताली शोध घेतला, पण अपघात झाल्याची कुठलीही खूण कोणाच्याही दृष्टीस पडली नाही. तिला घेऊन सारे स्टेशन मास्टरच्या कार्यालयात आले. त्यांनी तिथेही रात्रीच्या अपघाताची चौकशी केली, परंतु त्या रात्री अपघात घडल्याची तशी कुठलीही नोंद तिथे झालेली नव्हती. स्टेशन मास्तरने अलीकडल्या तसेच पलीकडल्या स्टेशनवर रात्रीच्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी फोन केले, पण त्या रात्री तसा कुठलाही अपघात रेल्वे मार्गावर घडला नव्हता. तिने सांगितलेली कहाणी ऐकून स्टेशन मास्तरला अचानक काहीतरी आठवलं. हो मॅडम, तुम्ही सांगत आहात तसा अपघात घडला होता इथे. एका आंधळ्या भिकारणीने त्या प्लॅटफॉर्मवरच्या टोकावरून भरधाव ट्रेनखाली स्वतःला झोकून दिले होते, पण ते 3 दिवसापूर्वी. तशी नोंद आहे रजिस्टरमध्ये. स्टेशन मास्तरने रजिस्टर उघडले. त्यांचं बोलणं ऐकून तिला अजूनच धक्का बसला. ती भयचकित नजरेने इथे तिथे पाहू लागली आणि अचानक तिची नजर स्थिरावली समोरच्या भिंतीवर. अपघातात सापडलेल्या मृत व्यक्तींचे फोटो असलेल्या पोस्टरवर, आणि ती थरथरत्या हाताने बोट उंचावून सगळ्यांना समोर दाखवू लागली. तिची नजर पोस्टरवरच्या एका फोटोवर खिळली. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण तिच्या कंठातून आवाजच फुटत नव्हता. तिचे डोळे अनामिक भीतीने विस्फारलेले. आता तिला पुन्हा एकदा चक्कर येऊ लागलेली, कारण की त्या भिंतीवर चिकटवलेल्या मृत व्यक्तींच्या फोटोमधल्या त्या आंधळ्या भिकारणीचे धडावेगळ्या झाडलेल्या शिरावरचे डोळे तिच्याकडेच रोखून पाहत होते.
एकटक. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब